श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि एकदम पातळ सरसरीत ह्याचा आपल्याला बॅटर बनवायचं आहे. एकदम मस्त असे. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जरा काळं काळं दिसत असेल तर ही ना घरचे हरभरे होते, ते भरडून दळून आणून त्याचं पीठ बनवलेलं आहे. त्यामुळे थोडंसं ते एकाच दुसऱ्या हरभऱ्याचं राहिलं आहे. त्यामुळं बघा मस्त अशी बुंदी काढायची आहे ह्याची आपल्याला. का तर आपल्याला ह्याचे बुंदीचे लाडू करायचे. बुंदी काय सुंदर पडते बघा, एक नंबर अशी बुंदी पडते. काही टाकलेलं नाही आहे मी पिठामध्ये, फक्त बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा किलो मोजून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून एकदम पातळ सरसरीत बॅटर केलं आहे आणि एक झाऱ्या घेतलेला आहे आणि त्याने बुंदी पाडून घ्यायची आहे. तेल मात्र कडकडीत तापवायचं आहे आणि एकसारखाच गॅस ठेवायचा आहे. एकदा तेल तापल्याच्या नंतर गॅसला तुमच्या बारीक मोठं करत बसायचं नाही आहे. एकच म्हणजे मोठा तर मोठाच ठेवलेला आहे आणि बुंदी जास्त कडकही तळायची नाही आहे, थोडीशी आपली मऊसरच आपल्याला काढायची आहे. तर ती बुंदी मी काढून घेतली, तुम्हाला फक्त एक घाणा दाखवला आणि बाकीची काढून घेतली. त्यानंतर ही थोडंसं पीठ राहिलं, त्यामध्ये मग अर्धा अर्ध केलं ते आणि एकामध्ये ग्रीन कलर आणि एकामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि त्याची देखील बुंदी काढून घेतली, पण तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं. आता अर्धा किलो पिठाला अर्धा किलोच साखर घ्यायची आहे आणि पाणी बघताल तर फक्त साखर बुडेल इतकंच पाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यापेक्षा एक थेंबही जास्त नाही पाणी टाकायचं आणि छान असा ह्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त असा एकदम छान एक, आता बघा इकडे तुम्हाला तार दिसेल बघा, एकदम दिसली एक तारी असा पाक बनवायचा. असं नाही समजलं तुम्हाला तर पाण्यामध्ये टाकून बघायचा, गुठळी झाली पाकाची की समजायचा आपला पाक झालेला आहे. आणि छान असा हा एक तारी पाक बनला की आपली जी बुंदी केलेली आहे, बुंदी बघा काय सुंदर दिसते ना आणि कलरफुल तर काय भारी वाटते बघा, एकच नंबर. ह्यामध्ये हा सगळा पाक टाकून घ्यायचा आहे, गरम गरमच पाक टाकायचा आहे, मिक्स करायचा आहे एकदम छान असा हा पाक ह्या बुंदीमध्ये आणि ह्याला झाकून ठेवून द्यायचा आहे. अगदी व्यवस्थित एकदम छान मिक्स करायचा आणि एक अर्धा पाऊण तास तरी झाकून ठेवायचा. त्यानंतर एक चमचा भरून विलायची टाकलेली आहे आणि त्यानंतर मगज बी टाकलेत आणि काजू टाकलेले आहेत. तुम्ही मनुके जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते टाकायचे. छान मिक्स केले, एक अर्धा पाऊण तास झाकून ठेवले आणि त्यानंतर लाडू वळायला घेतले. तर लाडू बघा बुंदीचे कलरफुल एकदम छान, कसले सुंदर दिसत आहेत, गोड अगदी लाडू. जेवढे छान दिसायला तेवढेच छान खायला लागतात आणि परफेक्टही होतात. अर्धा किलो साखरेला अर्धा किलो बेसन पीठ घ्यायचं आहे. तर असे हे बुंदीचे लाडू आपले तयार झालेले आहेत. कसे वाटले, आवडले तर नक्कीच एक लाईक करा मैत्रिणींनो. भेटूयात